नमस्कार मित्रांनो, MPSC मॅजिक या यूट्यूब चॅनलवरती मी प्रतीक तुमचे सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण भारतातील पंचवार्षिक योजना बघणार आहोत. ही दोन भागामध्ये आपण बघूयात. गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आर्थिक नियोजन या चॅप्टरची आपण व्यवस्थित माहिती घेतली होती, या टॉपिकची आपण व्यवस्थित माहिती घेतली होती. इतर व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता आपल्या चॅनलच्या. ओके, चला तर या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूया. भारतातील पंचवार्षिक योजना. वसाहतवादी शोषणामुळे जर्जर झालेल्या अर्थव्यवस्थेच्या पुनरुत्थानासाठी भारतात आर्थिक नियोजनाच्या संकल्पनेचा स्वीकार करण्यात आला. 1 एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक नियोजनास सुरुवात करण्यात आली व तेव्हापासूनच पंचवार्षिक योजनांची शृंखला सुरू करण्यात आली. तेव्हापासून भारतात 11 योजना पूर्ण झाल्या असून 12वी योजना चालू आहे. त्यांच्या व्यतिरिक्त 7 वार्षिक योजनाही राबवण्यात आल्या आहेत. भारतात पंचवार्षिक योजना प्रक्रियेत 3दा खंड पडला आहे. या कालावधीत 7 वार्षिक योजना राबवल्या आहेत. हा कालखंड पहिल्यांदा 1966-69, दुसऱ्यांदा 1978-83 आणि तिसऱ्यांदा 1990-92 दरम्यान निर्माण झाला होता. मात्र त्यांपैकी केवळ 1966 ते 1969 च्या कालावधीतच योजनेला सुट्टी म्हणजेच प्लॅन हॉलिडे असे म्हणतात. भारतात 1 एप्रिल 1951 पासून झालेले आर्थिक नियोजन 1985 पर्यंत पूर्णपणे आदेशात्मक म्हणजेच प्लॅनिंग बाय डायरेक्शन होते. पहिल्यांदा सर्वप्रथम 7व्या योजनेत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सूचक नियोजन प्रणाली आपण बघितलेलं आहे, याच्याबद्दल आपण वाचलं देखील आहे. आर्थिक नियोजनामध्ये म्हणजेच इंडिकेटिव्ह प्लॅनिंगचा अवलंब करण्यात आला होता. मात्र तरीही संपूर्ण योजना आदेशात्मकच होती. 7व्या योजनेमध्ये जवाहर रोजगार योजनेच्या स्वरूपात भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना सुरू करण्यात आली होती. या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये 20% खर्च राज्यांना करावयास लागत असे व तो ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लागू केला जात असे. 8व्या योजनेला भारताची पहिली पूर्ण सूचक नियोजनाची योजना मानली जाते. महत्त्वाचं आहे मित्रांनो, 8व्या योजनेला भारताची पहिली पूर्ण सूचक नियोजनाची योजना मानली जाते. परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे या टॉपिकवर, या मुद्द्यावर. सुरुवातीला भारताची नियोजन प्रणाली नियोजित तसेच नियंत्रित असून नेहरू किंवा महालनोबिस मॉडेलवर पूर्णपणे आधारित होती. परंतु 1990 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास मुक्त अर्थव्यवस्थेकडे चालू आहे. आता आपण टप्प्याटप्प्याने पंचवार्षिक योजनांचा नीट अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी अशा एकूण 6 पंचवार्षिकचा योजनांचा अभ्यास आपण आधी करूयात आणि नंतर उर्वरित. ओके, चला तर आता पहिल्या पंचवार्षिक योजनेला आपण सुरुवात करूया. पहिली पंचवार्षिक योजना. कालावधी महत्त्वाचा आहे, 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. एकूण 5 वर्षांचा कालावधी आहे. तुम्हाला माहिती आहे पंचवार्षिक म्हणजे 5 वर्ष. मुख्य भर या योजनेचा भर कृषी क्षेत्रावर होता. कृषी क्षेत्रावर भर दिला होता म्हणजे यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरला सर्वात जास्त महत्त्व देण्यात आलं होतं आणि त्याचा काय परिणाम झाला तो देखील आपण पुढे बघणार आहोत. प्रतिमान यामध्ये वापरलेलं आहे, यूज केलेलं आहे हॅरॉल्ड डोमर यांचं. ओके, योजनेचा खर्च, प्रस्तावित खर्च हा एकूण 2378 कोटी इतका होता. वास्तविक खर्च 1960 कोटी इतका झालेला आहे. योजनेचे उपनाव पुनरुत्थान योजना असं म्हणतो आपण. कदाचित तुम्हाला प्रश्न विचारला पेपरमध्ये की पुनरुत्थान योजना खालीलपैकी कुठल्या योजनेला म्हणतात? पंचवार्षिक योजना 1, 2, 3, 4. तर तुम्हाला त्याचं उत्तर आलं पाहिजे. पंचवार्षिक योजना 1. उद्दिष्टे लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचे असतात. यावर प्रश्न दरवेळी आयोग विचारत असते. 1. दुसऱ्या महायुद्धामध्ये व भारताच्या फाळणीमुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था सावरून भारतीय अर्थव्यवस्थेत समतोल निर्माण करणे हे पहिलं उद्दिष्ट. दुसरं, देशातील उपलब्ध साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन रोजगार वाढविणे व लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. 3. अर्थव्यवस्थेतील चलन फुगवट्यावर नियंत्रण ठेवणे. महत्त्वाची ही 3 उद्दिष्टे आपण बघितलेली आहेत. आता आपण पुढे जाऊयात. प्रकल्प आपण बघूयात की या योजनेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकल्पाची सुरुवात केली होती, कुठले प्रकल्प राबवण्यात आले होते. पहिलं, दामोदर खोरे विकास योजना. अतिशय महत्त्वाचं आहे. दामोदर नदीच्या खोऱ्यात
झारखंड आणि पश्चिम बंगाल या 2 राज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि ही या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. दुसरा प्रकल्प होता भाकरा नांगल प्रकल्प. यालाच आपण म्हणजे लक्षात ठेवू शकतो की सतलज नदीवर हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. 2 राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश आणि पंजाब या 2 राज्यांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. कोसी प्रकल्प तुम्हाला माहिती आहे कोसी नदीवर आहे बिहारमध्ये. 4 हिराकुड योजना महानदीवर ओरिसामध्ये हा हिराकुड प्रकल्प राबवण्यात आला होता. वरील सर्व प्रकल्पांची आखणी अमेरिकेतील टेनेसी खोरे महत्त्वाचं आहे मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारतात. हे टेनेसी खोरे प्रकल्पाच्या आराखड्यावर आधारित करण्यात आली होती. ते बहुउद्देशीय प्रकल्प आहेत, हे महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न आलेला आहे आयोगाचा. सिंद्री झारखंड येथे खत कारखाना महत्त्वाचा आहे, तुम्ही सेंद्रिय खतांवरून लक्षात ठेवू शकता. सिंद्री हे खत कारखाना झारखंडमध्ये तयार करण्यात आलं होतं. त्यानंतर चित्तरंजन येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. चित्तरंजन कुठे आहे नावावरून तुम्हाला लक्षात असेल, पश्चिम बंगालमध्ये आहे. 7 पेरांबूर तामिळनाडू येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. हे बघा, हे ते 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चित्तरंजन येथे रेल्वे इंजिनचा कारखाना आहे आणि पेरांबूर येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. बघा, इंजिन चित्तरंजन येथे, पेरांबूर येथे डब्बे. HMT ही कंपनी स्थापन करण्यात आली होती बँगलोरमध्ये. 9 हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, तुम्हाला सर्वांना माहिती असेल कदाचित, पिंपरी चिंचवड एरिया तुम्हाला माहिती असेल पुण्यातला, त्या पिंपरी एरियामध्ये हिंदुस्तान अँटीबायोटिक्स ही मोठी कंपनी आहे. 1952 पासून समुदाय विकास कार्यक्रम, याला आपण कॉमन डेव्हलपमेंट प्रोग्राम देखील म्हणतो, याची देखील सुरुवात या पहिल्या योजनामध्ये पंचवार्षिक योजनामध्ये सुरुवात करण्यात आली होती. आता विशेष घटनाक्रम आपण बघूयात. यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेली आहेत म्हणून हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही पहिली पंचवार्षिक योजना खूपच महत्त्वाची आहे, ती का त्याचा रिझन मी शेवटी सांगणार आहे. ओके, पुढे जाऊयात. विशेष घटनाक्रम, पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यानचा महत्त्वाचा घटनाक्रम पुढील प्रमाणे. 8 मे 1952 पासून औद्योगिक विकास व नियमन अधिनियम 1951 लागू करण्यात आले. बघा, औद्योगिक विकास व नियमन अधिनियम हे 1951चा अधिनियम आहे, कायदा आहे. तो लागू कधीपासून झाला तर 8 मे 1952 पासून, हे लक्षात ठेवा तुम्ही. हा कायदा ऑक्टोबर 1951 मध्येच संसदेत संमत झाला होता. या कायद्याचा उद्देश 1948च्या औद्योगिक धोरणाच्या तरतुदींना संरक्षण प्रदान करणे. काय होतं? संरक्षण प्रदान करणे हे त्याचं उद्देश होतं. दुसरं बघूयात. 2 ऑक्टोबर 1952 रोजी समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात, यालाच कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा कॉमन डेव्हलपमेंट प्रोग्राम देखील आपण म्हणतो, CDP. पुढे जाऊयात. कॉमन डेव्हलपमेंट प्रोग्राम याची रूपरेषा जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागात कृषी, पशुपालन, ग्रामोद्योग, स्वास्थ्य व उपचार आणि बाल कल्याण क्षेत्रात सुधारणा करून लोकांचा जीवनस्तर सुधारणे हा होता. आता तुम्हाला कॉमन डेव्हलपमेंट प्रोग्राम या नावावरूनच कळलं असेल, समुदाय विकास कार्यक्रम किंवा सामुदायिक विकास कार्यक्रम म्हणजे समुदायाचा विकास करण्यासाठी कुठल्या पैलूंवर त्यांनी फोकस केलं? कृषी, पशुपालन, ग्रामोद्योग, स्वास्थ्य व उपचार, तसेच बालकल्याण देखील. ओके, हे सगळे महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. दुय्यम त्यांनी फोकस कशावर केला होता? द्वितीयक फोकस होता त्यांचा, द्वितीयक उद्देश होता सार्वजनिक मालमत्तेची निर्मिती. सार्वजनिक मालमत्तेसाठी यांनी सेकंड इन्व्हेस्टमेंट देखील केली होती या पंचवार्षिक योजनेमध्ये. तिसरं, हातमाग उद्योगाचा विकास करण्यासाठी 1952 अखिल भारतीय हातमाग बोर्डाची स्थापना करण्यात आली होती. याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता 1952 हातमाग बोर्डाची स्थापना. तर अखिल भारतीय तुम्ही लक्षात ठेवू शकता, अखिल भारतीय हातमाग बोर्डाची स्थापना. 1953 अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्डाची स्थापना, असं तुम्ही पॅरलल लक्षात ठेवू शकता. 1952 हातमाग, 1953 खादी व ग्रामोद्योग. ओके, पुढे जाऊयात. 1955 अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समितीच्या शिफारसीनुसार गोरवाला समिती, महत्त्वाचं नाव आहे, समितीचे अध्यक्ष कोण होते? गोरवाला. ओके, गोरवाला समिती
या समितीच्या शिफारसीवरून इम्पिरियल बँकेचे रूपांतरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आले. SBI पण म्हणतो त्याला. ओके, हे 1955मध्ये झालेलं आहे. जानेवारी 1955मध्ये भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ ICICI स्थापन करण्यात आले. ICICI बँक तुम्हाला माहिती आहे, तुम्ही रस्त्याने बऱ्याचदा SBI बँक तर कॉमन आहेच, प्लस औद्योगिक विकास करण्यासाठी किंवा औद्योगिक पतनिर्मिती करण्यासाठी ही ICICI बँक फेमस आहे, ज्याने मार्च 1955मध्ये आपले कार्य सुरू केले होते. आता आपण मूल्यमापन बघूया. तुम्हाला मी कारण सांगणार होतो की ही पंचवार्षिक योजना का महत्त्वाची आहे, तर ते मूल्यमापनामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे का जास्त महत्त्वाचं आहे. पहिलं, योजना जवळजवळ सर्व बाबतीत यशस्वी ठरली होती. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की अपयशी ठरण्याचं प्रमाण जास्त आहे. इतर बाकीच्या योजनांमध्ये तुम्ही जर बघितलं, दुसरी, तिसरी, चौथी या तिन्ही योजनांमध्ये अपयशी ठरण्याचं प्रमाण जास्त आहे ॲज कम्पेअर टू दिस. या योजनेमध्ये ही योजना सर्व बाबतीत यशस्वी ठरली आहे, ही एक मोठी बाब आहे. दुसरं, योजना कालावधीत मान्सून अनुकूल होता, योजनेचे लक्ष कमी होते. ओके, म्हणून ही योजना यशस्वी ठरलेली आहे. नंतर अन्नधान्याचे उत्पादन 52.2 दशलक्ष टनावरून 1951-52 मधली ही संख्या आहे ते 65.8 दशलक्ष टनापर्यंत पोहोचले होते. जवळजवळ एक साधारणतः आपण अंदाज लावला तर जवळजवळ 13 दशलक्ष टनांनी ही संख्या वाढली होती. मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जांच्या पायाभूत सोयींना सुरुवात करण्यात आली. यामध्ये 4 आर्थिक वाढीचा दर हा संकल्पित 2.1 म्हणजेच 2.1% इतका होता, तो 3.6 म्हणजे 3.6% इतका अचीव करण्यात आला होता. ओके, योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्न 18%, तर दरडोई उत्पन्न 11% वाढले. महत्त्वाचं आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा. ॲक्च्युली हा 5वा पॉईंटच फार महत्त्वाचा आहे. यामध्ये आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. एका परीक्षेमध्ये नाही, जवळजवळ 3 ते 4 एक्झाम्समध्ये हे प्रश्न आलेले आहेत. रिपिटेटिव्ह क्वेश्चन याच्यावर पडतात. योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्न 18%, तर दरडोई उत्पन्न 11% वाढले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किमतीचा निर्देशांक 13% कमी झाला. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की ही पहिली अशी योजना आहे की त्यामध्ये किमतीचा निर्देशांक कमी झालेला आहे. इतर पंचवार्षिक योजनांमध्ये किमतीचा निर्देशांक हा वाढलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीचा आपण अभ्यास केलेला आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा. आता आपण दुसरी पंचवार्षिक योजना बघूयात. दुसरी पंचवार्षिक योजना कालावधी 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. मुख्य भर जड व मूलभूत उद्योग. प्रतिमान PC महालनोबिस प्रतिमान. महत्त्वाचं आहे नाव PC महालनोबिस. हे प्रतिमान बघा. आणखी एक गोष्ट, हे वाचायच्या आधी मी तुम्हाला सांगतो की पहिल्या पंचवार्षिक योजनेचे फॅक्टर्स म्हणजे घटनाक्रम कसा लक्षात ठेवायचा, त्यामधले प्रकल्प कसे लक्षात ठेवायचे, याच्यासाठी मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. आपल्या चॅनलचा उद्देश तोच आहे की आपण आपल्या मॅजिकने ट्रिकनुसार आपण ती कॉन्सेप्ट, तो टॉपिक व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे. हेच खरं उद्देश आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले आपण हे वाचून या चॅप्टर्सचा व्यवस्थित अभ्यास करूया, त्याच्यानंतर त्याच्यावरच्या शॉर्ट ट्रिक्स तयार करूया. जेव्हापर्यंत आपण हे व्यवस्थित नीट वाचणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला याच्यावर व्यवस्थित मॅजिक म्हणजेच ट्रिक तयार करता येणार नाही. ओके, आता आपण पुढे जाऊयात. PC महालनोबिस हे प्रतिमान होते. हे प्रतिमान 1928च्या रशियातील फेल्डमनच्या सोव्हिएट प्रतिमानावर आधारित होते. महत्त्वाचं आहे मित्रांनो, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, म्हणून याला सिरियसली घ्या. या प्रतिमानामध्ये वेगाने आर्थिक विकास होण्यासाठी झपाट्याने औद्योगिकीकरण ही मूलभूत अट मानण्यात आली व त्यानुसार जड उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यावर भर देण्यात आला. त्यासाठी 1956चे औद्योगिक धोरण स्वीकारण्यात आले. महालनोबिस प्रतिमानाला पर्याय म्हणून ब्रह्मानंद आणि वकील यांनी मजुरी वस्तू प्रतिमान म्हणजेच वेज गुड्स मॉडेल जाहीर केले. त्यांच्या मते भांडवली वस्तूंपेक्षा उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनावर जास्त लक्ष द्यावे जेणेकरून रोजगार निर्मिती होईल. मात्र सरकारने हे प्रतिमान स्वीकारले नाही. ओके, पुढे जाऊयात. योजनेचे उपनाव नेहरू महालनोबिस योजना, यालाच भौतिकवादी योजना देखील म्हणतात. योजना खर्च प्रस्तावित खर्च होता एकूण 4800 कोटी
आणि वास्तविक खर्च होता 4600 कोटी. उद्दिष्टे: विकासाचा दर 7.5% प्रतिवर्ष एवढा संपन्न करणे हे उद्दिष्ट होतं. खूप मोठं उद्दिष्ट ठेवलं होतं त्यांनी, 7.5%. 2 जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून औद्योगिकीकरण. 3 10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार. म्हणजे यामध्ये उद्दिष्टांची संख्या पण खूप आहे आणि उद्दिष्ट पण खूप जास्त मोठं ठेवलेलं आहे. 4 हे तुम्हाला लक्षात आलं असेल. 4 समाजवादी समाज रचनेचे तत्व म्हणजे सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी हे आर्थिक नीतीचे लक्ष्य म्हणून स्वीकारण्यात आले. या तत्वाचा प्रथम स्वीकार जानेवारी 1955 भरलेल्या काँग्रेसच्या आवडी अधिवेशनात घेण्यात आले. महत्त्वाचं आहे मित्रांनो, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, पुढे जाऊयात. अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या आवडी अधिवेशनाचे अध्यक्ष होते UN डेबर. ओके, पुढे जाऊयात. विशेष घटनाक्रम. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यानचा महत्त्वाचा घटनाक्रम पुढील प्रमाणे. भारताचे दुसरे औद्योगिक धोरण 30 एप्रिल 1956 रोजी घोषित करण्यात आली. त्यामध्ये उद्योगांचे विभाजन 3 अनुसूचींमध्ये करण्यात आले. या धोरणाच्या सहाय्यानेच देशात समाजवादी समाज रचना स्थापन करण्याचे लक्ष ठेवण्यात आले. 2 दुसऱ्या योजनेमध्ये राज्य स्तरावर खादी व ग्रामोद्योग कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघितलेलं आहे, खादी व ग्रामोद्योग अधिनियम पारित करण्यात आलं होतं आणि खादी व ग्रामोद्योग ची स्थापना करण्यात आली होती 53 तुम्ही बघितलंच आहे. आणि यामध्ये दुसऱ्या योजनेमध्ये राज्यस्तरावर, ते केंद्र स्तरावर झालं होतं, आता इथे राज्यस्तरावर खादी व ग्रामोद्योग कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1957-58. त्याचा उद्देश ग्रामीण भागात खादी व ग्रामोद्योगांचा विकास करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे होता. 1960-61 सघन कृषी जिल्हा कार्यक्रम, यालाच IADP असं म्हणतात, हे सुरू करण्यात आलं होतं, ज्याचा उद्देश कृषी क्षेत्रात उत्पादन वाढवणे व आधुनिक कृषी प्रणालीचा स्वीकार करणे हा होता. हाती घेण्यात आलेले प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. यावर जोड्या लावा पण विचारल्या जातात की कुठला प्रकल्प कुठल्या देशाच्या मदतीने आपण तयार केलेला आहे. ते आता आपण बघणार आहोत. भिलाई प्रकल्प हा रशियाच्या मदतीने करण्यात आला होता. ओके. रूरकेला प्रकल्प हा जर्मनीच्या मदतीने करण्यात आला होता. ओके. 3 दुर्गापूर पोलाद प्रकल्प हा ब्रिटनच्या मदतीने करण्यात आला होता. आणि भेल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हा जो आहे म्हणजे भेलची स्थापना करण्यात आली होती भोपाळमध्ये. ओके. हा देखील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. आणि 2 खत कारखाने इथे स्थापन करण्यात आले होते, नांगल येथे आणि रूरकेला येथे. ओके. हे प्रकल्प कसे लक्षात ठेवायचे त्याच्यासाठी मी एक ट्रिक तुम्हाला देणार आहे. जसं एक थोडक्यात एक्झाम्पल सांगायचं झालं तर दुर्गाबाई रूरकेला घेऊन भिलाईला गेली. या ट्रिकवरून तुम्ही हे सगळे प्रकल्प लक्षात ठेवू शकता. मी जेव्हा इंटरॅक्शनचे व्हिडिओ घेईल, मी जेव्हा समोर येईल तुमच्यासमोर, तेव्हा मॅजिकली तुम्हाला त्या ट्रिक सांगेल आणि ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवता येईल. ओके. पुढे जाऊ येतात आपण. मूल्यमापन महत्त्वाचं आहे. वाढीचा दर 4.21% एवढा संपादित केला गेला. ध्येय किती होतं? 7.5%. मात्र अचीव किती झाला? 4.21%. पोलाद उद्योगाची विशेष वाढ झाली. सामाजिक क्षेत्रात विशेषतः शिक्षण, आरोग्य सेवात विशेष वाढ झाली. समाजवादी समाज रचनेचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले. हे महत्त्वाचं आहे. खालील प्रश्नांना सामोरे जावे लागले. कुठले प्रश्न? 1 सुएझ कालव्याचा प्रश्न. 2 मोसमी पावसाची कमतरता म्हणजे निसर्गाने सुद्धा धोका दिला होता 2 पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि 3 परकीय चलनाच्या साठ्यातील घट. परकीय चलनाच्या साठ्यातील घट म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वगैरे, ते आपण बघणार आहोत पुढे. या टॉपिकशी संबंधित आहे ते. किमतीचा निर्देशांक 30% वाढला. आपण गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघितलं की किमतीचा निर्देशांक किती टक्क्यांनी कमी झाला होता, तुम्हाला इथे दाखवलेला आहे बघा मी. 13% तो कमी झाला होता. हे बघा इथे 13% लिहिलेलं आहे. किमतीचा निर्देशांक हा 13% कमी झाला होता. इथे किमतीचा निर्देशांक एकूण 30% वाढलेला आहे. ओके. आता आपण सुरुवात करणार आहोत 3री पंचवार्षिक योजना, जे की महत्त्वाची आहे. ओके.
यावर देखील प्रश्न विचारतात. आयोग जवळजवळ प्रत्येक पंचवार्षिक योजनेवर प्रश्न विचारतात, पण महत्त्वाचे आहेत पहिल्या 4 आणि शेवटच्या 4. 1, 2, 3, 4 पहिलं 5 इयर प्लान्स 4 आणि शेवटचे म्हणजे 10वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. ओके, हे पंचवार्षिक योजना फार महत्त्वाच्या आहेत. तिसरी पंचवार्षिक योजना कालावधी 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966. मुख्य भर कृषी व मूलभूत उद्योग. आता यामध्ये त्यांनी कृषीसोबतच मूलभूत उद्योगांवर पण कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, मुख्य भर दिलेला आहे. दुसऱ्या योजनेत कृषीला दिलेल्या दुय्यम महत्त्वामुळे भारताचा विकास कृषी विकासाशिवाय अशक्य ही बाब लक्षात आल्याने कृषीला प्राधान्य देण्यात आले. कारण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण बघितलेलं आहे कृषीला जास्त म्हणजे कृषीला फोकसच नाही केलं खरं बघितलं तर. ओके, पुढे जाऊयात आता आपण. मात्र त्याबरोबरच जलद आर्थिक विकासासाठी मूलभूत उद्योगांवरही पुरेसा भर देण्यात आला. मात्र 1962च्या चीन युद्धानंतर भर बदलण्यात येऊन संरक्षण आणि विकास असा करण्यात आला. हे फार महत्त्वाचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवलंच पाहिजे. तिसरी पंचवार्षिक योजना डोळ्यासमोर दिसली की 2 युद्ध लक्षात ठेवायची, एक चीनचं युद्ध आणि दुसरं पाकिस्तानसोबत झालेलं युद्ध. ओके, ते आपण बघणारच आहोत. पुढे जाऊयात. प्रतिमान. तिसऱ्या योजनेचे प्रतिमान महालनोबिस प्रतिमानावर आधारित असून सुखमाय चक्रवर्ती यांच्या प्रसिद्ध अशा द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ द थर्ड प्लान या लेखावर आधारित होते. योजना खर्च प्रस्तावित खर्च होता 7500 कोटी, म्हणजेच आपण बघू शकतो 7500 कोटी इतका खर्च केला होता आणि वास्तविक खर्च झाला होता जास्त, अपेक्षेपेक्षा जास्त त्यांनी खर्च केला होता, प्रस्तावितपेक्षा जास्त खर्च केला होता त्यांनी. आता खर्च किती केला होता? जवळजवळ 1000 कोटी खर्च हा जास्त करण्यात आला होता. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 8577 कोटी इतका खर्च केला होता. उद्दिष्टे. आर्थिक वाढ लक्ष्य दर होता 5.6. स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी याचा उद्देश होतं त्यांचं. आणि तिसरं रोजगार निर्मिती. चौथं संधीची समानता. विशेष घटनाक्रम आपण लक्षात ठेवूया. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यानचा महत्त्वाचा घटनाक्रम पुढील प्रमाणे. 1. खाद्य समस्येच्या समाधानासाठी 1964-65 मध्ये सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम म्हणजेच IAAP महत्त्वाचं आहे, IAAP सुरू करण्यात आले. 2. 1965 मध्ये प्रो दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला या आयोगाची स्थापना 3 वर्षांसाठी करण्यात आली होती, मात्र नंतर त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला. 1985 मध्ये या समितीचे नाव बदलून कृषी मूल्य व किमती आयोग म्हणजे CACP असे करण्यात आले. 1965 मध्ये भारतीय अन्न महामंडळ, तुम्हाला माहिती आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा स्थापना करण्यात आली व अन्नधान्याचा बफर स्टॉक निर्माण करण्यात आला. बफर स्टॉक कशासाठी? इमर्जन्सी, कुठल्याही परिस्थितीची अडचण असली तर बफर स्टॉकचा तिथे सर्वात जास्त उपयोग होऊ शकतो. पुढे जाऊयात आपण. 1964 मध्ये IDBI बँक तसेच UTI ची स्थापना करण्यात आली होती, तुम्हाला माहिती असेल. तिसऱ्या योजनेदरम्यान घडलेल्या घटना. आता ह्या दुर्दैवी घटना आपण म्हणू शकतो. पहिल्या 3ही घटना दुर्दैवी आहेत. पहिली 1962चे चीन युद्ध, दुसरी 1965चे पाकिस्तान युद्ध, मी तुम्हाला आधी सांगितलं आहे. तिसरं 1965-66चा भीषण दुष्काळ. ओके, मूल्यमापन करूयात. वरील 3 कारणांमुळे तिसरी योजना पूर्णपणे अपयशी ठरली. आतापर्यंतची सर्वाधिक अपयशी ठरलेली योजना आहे, हे महत्त्वाचं आहे, हे नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. आतापर्यंतची सर्वात अपयशी ठरलेली योजना ही आहे तिसरी पंचवार्षिक योजना. अन्नधान्याचे उत्पादन 82 दशलक्ष टनांवरून 72 दशलक्ष टनापर्यंत कमी झाले, म्हणजे एकूण 10 दशलक्ष टन लॉस झालेला आहे आपला. 1966-67 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न 42% कमी झाले, महत्त्वाचं आहे. 42% म्हणतो, मिस्टेक झाली. 4.2 म्हणजेच 4.2% राष्ट्रीय उत्पन्न हे कमी झाले 1966-67 मध्ये. तसेच योजनेदरम्यान प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या वाढीचा दर हा ऋणात्मक होता, म्हणजेच निगेटिव्ह झाला होता. ओके, उत्पन्नाचा वाढीचा दर. भारतीय अर्थव्यवस्था ही दिवाळखोर बनली होती. भारताला मदतीसाठी कोणाकडे जावं लागलं? IMF, तुम्हाला माहिती आहे, इंटरनॅशनल एक फायनान्शियल संस्था आहे, बॉडी आहे.
तुम्हाला याचा लॉंग फॉर्म माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ IMF. ओके. तसेच 1966मध्ये रुपयाचे 36.5% अवमूल्यन घडवून आणण्यात आले. खूप मोठी गोष्ट आहे ही. हा पॉईंट देखील महत्त्वाचा आहे. एकूण 36.5% रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले. असंच अवमूल्यन पुढे देखील आपण बघणार आहोत पुढच्या पंचवार्षिक योजनेला. आता हा तिसरा पंचवार्षिक योजना जर तुमच्या डोळ्यासमोर जर आली तर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तिसरी पंचवार्षिक योजना ही सर्वात घातक ठरलेली आहे आपल्यासाठी. तिसऱ्या योजनेमुळे आपल्याला अक्षरशः सावरण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागला. त्यालाच आपण पुढे योजनेला सुट्टी म्हणजेच प्लॅन हॉलिडे आपण असं म्हटलेलं आहे. त्या प्लॅन हॉलिडेमध्ये नेमकं आपण काय केलेलं आहे, कशा पद्धतीची प्लॅनिंग केलेली आहे. आज तुम्हाला माहिती आहे कोरोनाच्या या संकटामध्ये एक प्रकारचाच हा धक्का बसलेला आहे आपल्याला. तो गॅप आज आपण भरून काढत आहोत. त्याच गॅपला इथे प्लॅन हॉलिडे असं म्हटलेलं आहे पुढे. तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेपर्यंत म्हणजे हे सगळं सुरळीत चालू होतं. ओके. पण तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे दुर्दैवी घटनांमुळे आपल्याला अक्षरशः प्लॅन हॉलिडे घ्यावा लागला. एकूण 3 वर्षांचा 1966 पासून ते 1969पर्यंत हा गॅप घ्यावा लागला. आणि त्या गॅपमध्ये आपण काय केलं त्यात आपण पुढे बघूया. चला. योजनेला सुट्टी प्लॅन हॉलिडे. तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे व निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिर्य, औद्योगिक क्षेत्रात शिथिलता आणि वित्तीय संसाधनांचा अभाव या कारणांमुळे सरकारला चौथी योजना लगेच सुरू करता आली नाही. महत्त्वाचं आहे मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेच. त्यामुळे सरकारला नियोजनाची नियमित प्रक्रिया स्थगित करावी लागली. या कालखंडास योजना अवकाश किंवा योजनेला सुट्टी प्लॅन हॉलिडे असे म्हणतात. ही सुट्टी 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 दरम्यान राहिली. तुम्हाला मी हे सांगितलं आहे. पुढे जाऊयात. योजनेच्या सुट्टीच्या कालावधी दरम्यान मात्र सरकारने 3 वार्षिक योजना राबवल्या. म्हणजेच 3 वर्ष जी सुट्टी घेतली सरकारने त्याचे एकूण 3 कॅटेगरीजमध्ये त्यांनी डिव्हिडेशन केलं. त्यामध्ये 1966, 67, 1967, 68, 1968 ते 1969. ओके. वार्षिक योजनांचा भर स्वावलंबन म्हणजेच काय, या योजनांचा हे जे वार्षिक योजना केली होती पहिली, त्या योजनेचा सर्वात मेन उद्देश होता स्वावलंबन. ओके. पहिली वार्षिक योजना या 3 वर्षांमधली पहिली वार्षिक योजना 1966 आणि 67 मधली आपण आता बघूयात. अजून एका दुष्काळाला सामोरे जावे लागले. खूप वाईट गोष्ट पुन्हा एकदा घडली. मात्र 1966च्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला. तुम्हाला माहिती असेल हरित क्रांतीचे जनक कोण. तुम्ही कदाचित या गोष्टीचं तुम्हाला जर हरित क्रांतीचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर बघा MS स्वामीनाथनबद्दल तुम्ही नाव ऐकलं असेल. तसेच नॉर्मन बोरलॉगबद्दल देखील तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल. तर हे आता आपण पुढे अभ्यासूयात. ठीक आहे. आपण पुढे जाऊयात, पुढे बघूयात आपण त्याच्याबद्दल डिटेल चर्चा मी तुम्हाला इंटरॅक्शन लेक्चरमध्ये करणार आहे. ओके. पुढे जाऊ. अजून एक दुष्काळाला सामोरे जावे लागले. तसेच मात्र 1966च्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला. 6 जून 1966 रोजी रुपयाचे 36.5% अवमूल्यन घडवून आणण्यात आले. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं हे पुन्हा एकदा घडलेलं आहे. पहिली वार्षिक योजनामध्ये देखील हे असं घडलेलं आहे. ओके. जसं आपल्याला तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघायला मिळते. आता आपण पुढे जाऊया. दुसरी वार्षिक योजना 1967 ते 68. अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली कारण हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे व पुरेशा मान्सूनच्या पावसामुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ होऊ लागली. 1967-68 मध्ये अन्नधान्याचे उच्चांकी उत्पादन झाले. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, ही बाब फार महत्त्वाची आहे. हा फर्स्ट पॉईंट महत्त्वाचा आहे दुसरी वार्षिक योजनामधला. 1967 आणि 68 मध्ये अन्नधान्याचे उच्चांकी उत्पादन झाले. सर्वात जास्त उत्पादन इथे अन्नधान्याचं झालेलं आहे. का? कारण हरित क्रांती या तंत्रज्ञानाचा आपण वापर केला होता. ओके. पुढे जाऊयात. तिसरी वार्षिक योजना 68 ते 69. अन्नधान्य उत्पादन व किमती स्थिरावल्या. व्यवहार तोलाची परिस्थिती सुधारली. चौथी योजना सुरू करण्यास योग्य परिस्थिती निर्माण झाली. हरित क्रांतीचे मूळ जनक इथे बघ नाव दिलेलं आहे.
हरित क्रांतीचे मूळ जनक आहेत नॉर्मन बोरलॉग, हे महत्त्वाचं आहे, दोन्ही नाव फार महत्त्वाचे आहे. नॉर्मन बोरलॉग. हरित क्रांतीचे भारतीय जनक आहे MS स्वामीनाथन आणि C सुब्रमण्यम. हे दोन्ही नाव लक्षात ठेवा. बऱ्याचदा विद्यार्थी C सुब्रमण्यम यांना विसरतात. MS स्वामीनाथन हे नाव देखील महत्त्वाचं आहे आणि C सुब्रमण्यम दोन्ही नाव महत्त्वाचे आहेत. ओके, पुढे जाऊयात. आता आपण चौथी पंचवार्षिक योजना आपण आता सुरुवात करणार आहोत. चौथी पंचवार्षिक योजना कालावधी 1 एप्रिल 1969 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974. मुख्य भर स्वावलंबन. घोषवाक्य स्थैर्यासह आर्थिक वाढ. घोषणा मार्च 1971च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी इंदिरा गांधींनी गरिबी हटाव. फार महत्त्वाचं आहे. आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, बरेच प्रश्न विचारलेले आहेत या स्टेटमेंटवर आणि या घोषवाक्यावर. गरिबी हटाव ही घोषणा दिली, कोणी दिली? इंदिरा गांधींनी. प्रतिमान ॲलन एस मान आणि अशोक रुद्र यांनी तयार केलेले खुले सातत्य प्रतिमानावर म्हणजेच ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल यावर आधारित चौथ्या योजनेचा आराखडा धनंजयराव गाडगीळ यांनी तयार केला होता. ओके, गाडगीळ हे नाव फार महत्त्वाचे आहे. धनंजयराव गाडगीळ यांना या योजनेचा आराखडा तयार करण्याची एक म्हणतो आपण रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी दिली होती. म्हणून या योजनेला पुढे आपल्याला गाडगीळ योजना असं म्हटलेलं देखील आढळते. पुढे आपण जाऊयात. योजनेचे उपनाव गाडगीळ योजना हे बघा इथे म्हटलेलं आहे. उद्दिष्टे: 1 स्वावलंबन, 2 सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ, 3 समतोल प्रादेशिक विकास, असे एकूण 3 उद्दिष्टे होते. योजना खर्च होता 15,900 कोटी. वास्तविक खर्च करण्यात आला 15,000. इथे आपण बघू शकतो 799 कोटी म्हणजे 800 कोटी. 15,800 कोटी तुम्ही लक्षात ठेवा, वर 15,900 कोटी म्हणजे 100 कोटी रुपये जो आहे तो खर्च थोडा सेव्ह करण्यात आला या योजनेमध्ये. पुढे जाऊयात. आता आपण सुरू करण्यात आलेले कार्यक्रम प्रकल्प. 1973 अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम म्हणजे DPAP सुरू करण्यात आला. 74-75 मध्ये लघु शेतकरी विकास अभिकरण करण्यात आले सुरुवात. 72 बोकारो पोलाद प्रकल्प आणि 73 सेल. विशेष घटनाक्रम चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान महत्त्वाचा घटनाक्रम आपण आता बघणार आहोत. 1 जून 1969 आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP ॲक्ट तुम्हाला माहिती असेल. MRTP ॲक्ट 1969 हा कायदा संमत करण्यात आला. जुलै 1969 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. फार महत्त्वाचं आहे. इकॉनॉमिकमध्ये तुम्हाला हे जर माहिती असेल तर ठीक, नाहीतर पुढे तुम्हाला बँकिंग हा टॉपिक फार जड जाणार आहे पुढे. आणि इवन तुम्हाला फायनान्सचा अभ्यास करताना, सार्वजनिक वित्ताचा अभ्यास करताना देखील हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवणं. कर टॉपिकमध्ये देखील टॅक्सेशनमध्ये देखील हे महत्त्वाचं आहे. 1969 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. फार महत्त्वाची गोष्ट आहे. 1969च्या शेवटी नरीमन समितीच्या शिफारशीनुसार, कुठल्या समितीच्या? नरीमन समितीच्या शिफारशीनुसार अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या अग्रणी बँकेने ग्रामीण भागाच्या विकासासाठी वित्त उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. हे महत्त्वाचं आहे. हा पॉईंटच फार महत्त्वाचा आहे. 1972 सर्वसाधारण किंवा 1972 साधारण विमा व्यवसायाचा कायदा संमत करून 1 जानेवारी 1973 रोजी भारतीय साधारण विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. हे देखील महत्त्वाचं आहे. भारतीय साधारण विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. 1972-73 पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल ठरला. हाही पॉईंट महत्त्वाचा आहे. 1973 परकीय चलन विनियमन कायदा म्हणजे फेरा 1973 संमत करण्यात आला. हे सगळे पॉईंट महत्त्वाचे आहेत चौथ्या योजनेमधले. ओके, 1973-74 पहिल्यांदाच नियोजन मंडळाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप कॅलरी स्वरूपात करण्यास प्रारंभ केला. खूप महत्त्वाचं आहे. आयोगाने यावर दरवेळी प्रश्न विचारलेले आहेत. ओके, कॅलरी मोजमाप करण्याचा सुरुवात केली 1973-74 पहिल्या नियोजन मंडळाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप करताना. आपण BPL बद्दल वाचलेलं असेल कदाचित आधी. बिलो पॉवर्टी लाईनबद्दल आपण अभ्यास करताना हे अभ्यासलेलं आहे. मूल्यमापन पहिल्यांदा 2 वर्षात चांगली प्रगती, मात्र नंतरच्या 3 वर्षात अपयश. एक कारणे आपण आता बघणार आहोत.
1971चे भारत पाकिस्तान युद्ध किंवा बांगलादेश. आता आपण बघतो की 1971मध्ये काय झालेलं आहे, बांगलादेशमध्येच म्हणजेच पाकिस्तानच्या लोकांनी, तिथे मुस्लिम संख्या होती बांगलादेशमध्ये. बांगलादेशचं विभाजन झालं. पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगाल तुम्हाला माहिती आहे. वेस्ट बेंगाल आणि ईस्ट बेंगाल, तुम्हाला हे सगळं इतिहासामध्ये अभ्यास करताना कळत असेल, वाचलं असेल तुम्ही. 1971चे भारत पाकिस्तान युद्ध किंवा बांगलादेश निर्मिती युद्ध व त्यामुळे निर्माण झालेला बांगलादेशाशी निर्वासितांचा प्रश्न. 1973चा पहिला तेलाचा झटका. फार महत्त्वाचा, एकूण तेलाचे 3 झटके बसलेले आहेत भारताला. ते तिन्ही झटक्यांबद्दल आपण माहिती बघणार आहोत. मला वाटते कदाचित वर चार्ट आपल्याला एक दिलेला आहे, तो आपण स्किप केला होता. ओके, हे बघा तेलाचे झटके. या तेलाच्या झटक्यांमध्ये पहिला दिलेला आहे 1973 मधला, दुसरा आहे 1979 मधला आणि तिसरा आहे 1991 मधला. पहिला झटका हा सर्वात मोठा आहे. 400% याच्यामध्ये किमती वाढल्या होत्या तेलाच्या किमती 100% वाढल्या होत्या दुसऱ्या झटक्यामध्ये. आणि तिसऱ्या झटक्यामध्ये याला ऑइल क्रायसिस पहिल्यामध्ये म्हटलेलं आहे आणि थर्डला नाव दिलेलं आहे मिनी ऑइल शॉक. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. पुढे जाऊयात आता आपण पंचवार्षिक योजना. आता आपण 5व्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. 4थी पंचवार्षिक योजना आपण बघितलेली आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित रिवाईज करणं गरजेचं आहे, रिव्हिजन करणं गरजेचं आहे. 4थ्या पंचवार्षिक योजनेचं तुम्ही हे रिवाईज करत चला, पुन्हा पुन्हा ऐकत चला. तुमच्या कानामध्ये या गोष्टी फिट झाल्या पाहिजे आणि यावरच्या सगळ्याच ट्रिक्स मॅजिकली आपण बघणार आहोत या चॅनलवर. पुढे 5वी पंचवार्षिक योजना. कालावधी 5वी योजना 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979 या कालावधीसाठी तयार करण्यात आली होती. मात्र 1 महिना आधीच म्हणजेच 1978मध्येच ती समाप्त करण्यात आल्याने 1974-78 या कालावधीसाठीच ही योजना राबवण्यात आली. मुख्य भर गरिबी हटाव, दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन. 5व्या योजनेपासून नियोजनाचा भर स्पष्टपणे जड उद्योगांकडून दारिद्र्य निर्मूलनाकडे झुकला. हे बाब महत्त्वाची आहे. मुख्य भर कसा डायव्हर्ट झालेला आहे उद्योगांपासून दारिद्र्य निर्मूलनाकडे हे इथे सांगितलेलं आहे. प्रतिमान ॲलन मान व अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावर आधारित प्रतिमानाचा अंतिम आराखडा D.D. धर यांनी तयार केला होता. जसं गाडगीळ यांनी तयार केला होता आधी, आता इथे D.D. धर यांनी तयार केला आराखडा. उद्दिष्टे आर्थिक वाढ लक्ष्य दर ठेवलं होतं 4.4 आणि दारिद्र्य निर्मूलन सेकंड लक्ष्य होतं, उद्दिष्ट होतं. तिसरं उत्पादक रोजगारात वाढ म्हणजे एम्प्लॉयमेंटसाठी पण आपण इथे बघतो एक मुद्दा. 3 उद्दिष्ट दिसलेली आहेत इथे. आर्थिक वाढ, दारिद्र्य निर्मूलन, तिसरं उत्पादक रोजगारात वाढ. योजना खर्च, प्रस्तावित खर्च होता 37,250 कोटी इतका आणि वास्तविक खर्च करण्यात आला होता, जास्त झाला होता हा खर्च, 39,426 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला होता. जवळजवळ याच्यामध्ये आपल्याला 2,000 कोटी एक्स्ट्रा खर्च झालेले आपल्याला दिसतात. सुरू करण्यात आलेले कार्यक्रम. ट्रासेस म्हणजेच बघा ट्रासेम हे महत्त्वाचं आहे. ट्रेनिंग ऑफ रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. इथे एम्प्लॉयमेंटचं स्पेलिंग चुकलेलं आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ट्रासेम ट्रेनिंग ऑफ रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम. किमान गरजांचा कार्यक्रम. जस्ट अ मिनिट. किमान गरजांचा कार्यक्रम, त्यामध्ये दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना मोफत व अनुदानित सेवा. ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादक कार्यक्षमता वाढवणे. हे 2 आपल्याला इथे पॉईंट्स दिसतात सुरू करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये. विशेष घटनाक्रम. 5व्या पंचवार्षिक योजनेदरम्यानच्या महत्त्वाचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे. 2 ऑक्टोबर 1975 रोजी पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या. महत्त्वाचा आहे मित्रांनो, घटनाक्रम हा लक्षात ठेवा या पंचवार्षिक योजनेचा. 1976-77मध्ये दुसऱ्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल ठरला. तिसरं 1976मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर झाले. महत्त्वाचं आहे, 1976मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले.
1975-76मध्ये बाल कल्याणासाठी एकात्मिक बाल विकास योजना ICDS सुरू करण्यात आली आणि 1977-78मध्ये वाळवंटी क्षेत्रामध्ये परिस्थितिकीय संतुलन प्रस्थापित करण्यासाठी वाळवंट विकास कार्यक्रम DDP सुरू करण्यात आले. हे देखील महत्त्वाचं आहे, पर्यावरणाशी संबंधित आहे. ओके, पुढे जाऊयात आपण. मूल्यमापन. अशुभ सुरुवात. हे बघा, या योजनेची सुरुवात करताना अशुभ सुरुवात झालेली आहे असं इथे आपल्याला मूल्यमापनामध्ये सांगितलेलं आहे. 1973चा तेलाचा झटका व चलन फुगवट्याच्या वाढत्या दरामुळे इथे थोडासा लॉस झालेला आहे या योजनेमध्ये, या पंचवार्षिक योजनेमध्ये. दारिद्र्य निर्मूलन, बेरोजगारी आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये अपयश मिळालेलं आहे. मात्र योजनेच्या शेवटी अर्थव्यवस्थेत मोठ्या वाढीच्या दराची अपेक्षा निर्माण झाली होती. आता 5व्या योजना कालावधीत व त्यानंतर घडलेल्या राजकीय घटनांचा क्रम आपण थोडक्यात बघणार आहोत. 25 जून 1975मध्ये आणीबाणी जाहीर झाली. देशातील तिसरी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झालेली होती 1975मध्ये. 26 जून 1975मध्ये 20 कलमी कार्यक्रम सुरुवात व 5वी योजना बाजूला ठेवण्यात आली. 20 कलमी कार्यक्रम काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही एक इन शॉर्ट सांगा, मी त्याबद्दल डिटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, 20 कलमी कार्यक्रमाबद्दल इन शॉर्ट मला कमेंट बॉक्समध्ये करा कमेंट. मार्च 1977मध्ये जनता पार्टीचे सरकार अस्तित्वात आले. 1978मध्ये जनता सरकारने 5वी योजना संपुष्टात आणली आणि 78मध्ये जनता पार्टीने स्वतःची 6वी योजना सरकती योजना सुरू केली. 1980मध्ये काँग्रेसने म्हणजेच काँग्रेस तुम्ही माहिती असेल तुम्हाला, यावर पुन्हा सत्तेवर आले आणि सरकती योजना फेटाळण्यात आली. 1980च्या पासून पुढे नवीन 6वी योजना तयार करण्यात आली आणि 80 ते 85 ही योजना सुरू होती. म्हणजेच 78 ते 80 अशा 2 वर्षांचा जो कालावधी होता, या कालावधीमध्ये बऱ्याच छोट्या मोठ्या घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत इथे. ओके, आता आपण पुढे जाऊयात. जनता पार्टीची 6वी योजना कालावधी. ही योजना 78 ते 83 या कालावधीसाठी तयार करण्यात आली होती. मात्र ती फक्त 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980 दरम्यान राबवण्यात आली. या योजनेला रोलिंग प्लॅन किंवा सरकती योजना किंवा साखळी योजना देखील म्हणतात. महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न आलेला आहे आयोगाचा. रोलिंग प्लॅन आणि सरकती योजना म्हणजेच जनता सरकारने महालनोबिस प्रतिमानाचा त्याग केला होता. रोलिंग प्लॅन ही संकल्पना वैज्ञानिक रूपात मांडण्याचे श्रेय प्रोफेसर गुन्नार मिडल. ओके, नाव महत्त्वाचं आहे, प्रोफेसर गुन्नार मिडल यांना दिले जाते. ही संकल्पना त्यांनी त्यांच्या इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स बॉर्डर सेटिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग हे महत्त्वाचं आहे. नाव पुस्तकाचं लक्षात ठेवा, इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग मध्ये मांडली आहे. ही योजना भारतात लागू करण्याचे श्रेय जनता पार्टीच्या सरकारमधील नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष प्रोफेसर D.T. लकडावाला यांनी तयार केली. योजनेचा प्रारंभ कृषी व संलग्न क्षेत्रांमध्ये योजना क्षमता वाढविणे, 2 उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनासाठी लघु व कुटीर उद्योगांवर भर, त्यानंतर सुरू करण्यात आलेले कार्यक्रम. आता कार्यक्रम कुठले घेतले होते या 2 वर्षांमध्ये? त्यामध्ये फूड फॉर वर्क, कामाच्या बदल्यात अन्न, देश पातळीवरील रोजगारासाठी असलेली पहिली योजना, ही सर्वात मोठी योजना आहे. ओके, कशाच्या बाबतीत? फूड फॉर वर्कच्या संबंधित आहे. अंत्योदय योजना, देशातील प्रत्येक खेड्यातील गरीब अशा 5 कुटुंबांना जीवनावश्यक सेवा तसेच पैसा पुरवणे. आणि 3 जिल्हा औद्योगिक केंद्र, लघु व कुटीर उद्योगांच्या विकासासाठी व त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडवण्यासाठी या केंद्रांची स्थापना जिल्हा स्तरावर करण्यात आली होती. अशा पद्धतीचे एकूण 3 आपण पॉईंट्स बघितले सुरू करण्यात आलेले कार्यक्रम. ओके, आता आपण 6वी पंचवार्षिक योजना बघूयात. म्हणजे या व्हिडिओमधली सर्वात शेवटची पंचवार्षिक योजना आपण आता बघणार आहोत. इन शॉर्ट व्यवस्थित जे पुस्तकामध्ये कव्हर केलेले मुद्दे आहेत आपण ते बघूयात. 6वी पंचवार्षिक योजना कालावधी 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985. मुख्य भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती, पॉवर्टीवर जास्त भर दिलेला आहे आणि रोजगार निर्मिती एम्प्लॉयमेंटसाठी. प्रतिमान ॲलन रुद्र यांच्या प्रतिमानावर आधारित आहे. उद्दिष्टे 5.2% इतका वाढीचा दर संपादित करणे, 3 कोटी
40 लक्ष लोकांसाठी रोजगार निर्मिती करणे म्हणजे 3.40. आर्थिक व तांत्रिक स्वावलंबन निर्माण होणे. ओके, याच्यासाठी योजना खर्च, प्रस्तावित खर्च होता 97,500 कोटी रुपये इतका. वास्तविक खर्च करण्यात आला 1 कोटी, इथे करेक्शन, बोलताना चुकलं थोडं, 97,500 कोटी हे मी बोलताना व्यवस्थित बोललेलं आहे. फक्त वास्तविक खर्च 1,09,292 कोटी इतका करण्यात आला होता. ओके, पुढे जाऊयात. सुरू करण्यात आलेले कार्यक्रम. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम IRDP प्रत्यक्ष अंमलबजावणी 2 ऑक्टोबर 1980 पासून झाली. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम NREP 2 ऑक्टोबर 1980 पासून. ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना, रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम इथे RLEGP, रुरल म्हणजे ग्रामीण भाग इथे ॲड केलेला आहे. 15 ऑगस्ट 1983 मध्ये. ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ वुमेन अँड चिल्ड्रन इन रुरल एरियाज DWCRA सप्टेंबर 1982. डेन्मार्कच्या मदतीने हे योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि 5वा नवीन 20 कलमी कार्यक्रम, मूळच्या 20 कलमी कार्यक्रमात बदल करून हा कार्यक्रम 14 जानेवारी 1982 रोजी सुरू करण्यात आला होता. ओके, महत्त्वाचं आहे हे पण. 2 नवीन पोलाद प्रकल्प स्थापन करण्यात आले. हे दोन्ही फार महत्त्वाचे आहेत. ओके, आंध्र प्रदेशमध्ये तयार केलेला आणि तामिळनाडूमध्ये तयार केलेला. पहिला प्रकल्प आहे विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आणि दुसरा आहे सलेम पोलाद प्रकल्प तामिळनाडूमध्ये. ओके, विशेष घटनाक्रम बघूयात. 6व्या पंचवार्षिक योजनेदरम्यानचा इतर महत्त्वाच्या घटनाक्रम पुढीलप्रमाणे. 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आधी आपण बघितलं होतं कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके, नेक्स्ट. जानेवारी 1982 मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडियाची तर जुलै 1982 मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. या योजनेच्या दरम्यान देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले. ओके, महत्त्वाचं आहे हे देखील. कुठल्या योजनेच्या दरम्यान स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले अन्नधान्याच्या बाबतीत? या योजनेच्या दरम्यान म्हणजे 6व्या योजनेच्या दरम्यान. मूल्यमापन. योजना यशस्वी ठरली. संतुलित विकास व सर्व लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास ही योजना सर्वाधिक यशस्वी मानली जाते. अतिशय महत्त्वाचं हे देखील, सर्वाधिक यशस्वी योजना याला मानली जाते. पंचवार्षिक योजना 6. वाढीचा दर 5% अधिक साध्य होण्यास सुरुवात झाली इथून पुढे. ओके, अशा पद्धतीने आपण एकूण 6 पंचवार्षिक योजनांचा आपण अभ्यास केला या व्हिडिओ लेक्चरमध्ये. इतर सर्वच व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये आहेच अवेलेबल. इवन काही क्वेरीज असतील, काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर मला शेअर करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे कमेंट बॉक्समध्ये ॲड करतो किंवा तुम्ही मला पर्सनली आधी मेसेज करा. ओके, मग मी तुम्हाला व्यवस्थित त्याच्यावर मार्गदर्शन करू शकतो. ओके, काळजी घ्या, घरी राहा, कुठेच जाऊ नका. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.